नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सतीश बाळासाहेब हांडगे, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, केटीएचएम कॉलेज, नाशिक. केटीएचएम कॉलेज ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण UIBA भूगोल वर्गाच्या पर्यटन भूगोल या विषयाचे अध्ययन करणार आहोत. पर्यटन भूगोल विषयाच्या आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे पर्यटनामधील निवासाची भूमिका किंवा निवासस्थानांची भूमिका. त्यामध्ये आपण काल खाजगी निवासस्थानांचे प्रकार त्या ठिकाणी अभ्यासत होतो. काल आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण काल खाजगी निवासस्थानांचे प्रामुख्याने 2 महत्त्वाचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक आहे सरकारी निवासस्थाने आणि दुसरं आहे खाजगी निवासस्थाने. काल आपण खाजगी निवासस्थानांचा अभ्यास करत होतो आणि त्यामधील सर्वात महत्त्वाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये हॉटेल. हॉटेलचे आपण त्या ठिकाणी काल विविध प्रकारचे प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये आपण काल अभ्यासले की आंतरराष्ट्रीय हॉटेल. आंतरराष्ट्रीय हॉटेल प्रामुख्याने ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय प्रवास करतो किंवा एका देशातून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस जातो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ज्या महत्त्वाच्या सुविधांची जी गरज भासते, की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी परकीय चलन बदल करणे असेल किंवा त्या ठिकाणी त्या स्थानिक ठिकाणी आपल्याला एखादं मार्गदर्शक किंवा गाईडची आवश्यकता असते, भाषेची अडचण येते. त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सुविधा या आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये त्या ठिकाणी पुरवल्या जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉटेलचा एक महत्त्वाचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आज या हॉटेलचं आपण त्या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग पण त्या ठिकाणी करत असतो. त्यामार्फत त्या ठिकाणी आपल्याला खूप सारे फायदे किंवा खूप सारे डिस्काउंट आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. त्याच्यामुळे आज दिवसेंदिवस ज्या पद्धतीने पर्यटनामध्ये आपल्याला पर्यटन वाढ होताना आपल्याला दिसते, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय हॉटेलचे पण त्या ठिकाणी दिवसेंदिवस संख्या वाढत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी विमानतळे किंवा ज्या ठिकाणी महत्त्वाचे रेल्वे स्टेशन्स आहे, त्या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय हॉटेलची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्यानंतर निवासी हॉटेल, ज्या भागामध्ये आपल्याला कमी दरामध्ये आणि जास्त कालावधीसाठी त्या ठिकाणी राहायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण निवासी हॉटेलचा त्या ठिकाणी वापर करत असतो. व्यापारी हॉटेल, की ज्या ठिकाणी आपल्याला औद्योगिक विभाग आहे किंवा औद्योगिक केंद्र असेल, त्या भागामध्ये तेथील त्या लोकांना अ, परिषद असेल किंवा कॉन्फरन्स असेल किंवा त्या ठिकाणी समजा औद्योगिक केंद्राला किंवा कारखान्यांना भेटी द्यायच्या असतील, त्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात या औद्योगिक केंद्रातील स्थापन झालेल्या व्यापारी हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी राहत असतात. त्यानंतर रोटेल्स, की ज्या रोटेल्समध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या बसमध्ये असेल किंवा ट्रेनमध्ये असेल किंवा विमानामध्ये असेल, तर त्या ठिकाणी प्रवासासोबतच त्या ठिकाणी जेवणाची पण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली असते. समजा आपण त्या ठिकाणी रेल्वेचं उदाहरण बघितलं, की IRCTC आहे, की त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेन्समध्ये रेस्टॉरंटची पण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याला त्या ठिकाणी रोटेल्स म्हटलं जातं. युरोपियन देशांमध्ये काही बसेसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असतं. त्याच पद्धतीने त्याला रोटेल्स असं म्हटलं जातं. हेरिटेज हॉटेल्स, ज्या ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तूंमध्ये राहण्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात किंवा ऐतिहासिक वास्तूंचा वापर त्या ठिकाणी आज अ, त्या पर्यटकांना त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणची कला, त्यानंतर त्या ठिकाणची खाद्यपदार्थ असतील, यांची माहिती व्हावी म्हणून त्या ठिकाणी हेरिटेज हॉटेल्स त्या ठिकाणी आज अ, राजस्थान असेल किंवा केरळ असेल, तर या प्रदेशामध्ये आपल्याला स्थापन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एअरपोर्ट हॉटेल, की ज्या ठिकाणी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे आहे किंवा राष्ट्रीय विमानतळे असतील, तर त्या ठिकाणी काही वेटिंग आपल्याला जर समजा करायची असेल किंवा आपल्या प्रवासासाठी वेळ असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी एअरपोर्ट हॉटेल्स त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेले असतात. त्याचबरोबर काही फ्लोटिंग हॉटेल्स आहे, की त्या ठिकाणी तरंगते हॉटेल्स म्हणजे त्या ठिकाणी डॅम असेल किंवा लेक असेल किंवा त्या ठिकाणी एखादं तलाव असेल किंवा त्या ठिकाणी नदी असेल, तर या भागांमध्ये त्या ठिकाणी तरंगते हॉटेल्स त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात, की जेणेकरून अंदमान असेल, अंदमान निकोबार, त्याचबरोबर त्या ठिकाणी केरळमध्ये आपण जर बॅकवॉटर्स बघितले, की त्या ठिकाणी समजा होड्यांवरती त्या ठिकाणी तरंगत्या पद्धतीची घरं त्या ठिकाणी बांधलेली असतात. तर ते हॉटेल्सचा वापर त्या ठिकाणी राहण्यासाठी पर्यटक त्या ठिकाणी करत असतात आणि एक महत्त्वाचा प्रकार बघितला, की होमस्टे. हे सर्व प्रकार त्या ठिकाणी हॉटेलचे आपण त्या ठिकाणी बघितले. त्यानंतर आज आपण हॉटेलचे इतरही त्या ठिकाणी किंवा खाजगी निवासस्थानांची इतरही त्या ठिकाणी महत्त्वाचे निवासस्थाने आहेत. त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पुढचं महत्त्वाचं जे काही निवासस्थान आहे त्याला म्हटलं जातं मोटेल्स. मोटेल्स म्हणजे काय, की
त्यावेळेस आपण प्रवास करत असतो आणि प्रवासादरम्यान आपल्यासोबत त्या ठिकाणी आपलं वाहन पण असतं आणि मग आपलं वाहन ज्यावेळेस मोटेल हा शब्द त्या ठिकाणी मोटर आणि हॉटेल याचा मोटेलचा त्या ठिकाणी एमओ आणि टेलचा टीईएल म्हणून त्या ठिकाणी मोटेल ही संकल्पना त्या ठिकाणी युरोपियन देशांमध्ये अमेरिकन देशामध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी उदयास आली आणि 1912 डिसेंबर 1925 साली प्रामुख्याने पहिलं मोटेलची स्थापना कॅलिफोर्निया शहरामध्ये त्या ठिकाणी झाली. ज्यावेळेस पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असतो, रस्त्याने फिरत असताना त्या ठिकाणी त्याच्यासोबत स्वतःची वाहन पण असते आणि ज्यावेळेस मग आपल्याला एखाद्या ठिकाणी मुक्कामी थांबायचं असतं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या वाहनाची त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा, त्यानंतर इंधनाची सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणी समजा काही स्पेअर पार्ट बदलायचे असतील, गॅरेजची सुविधा किंवा त्या ठिकाणी समजा पार्किंग किंवा इतरही त्या ठिकाणी समजा सर्व्हिसिंग किंवा मेंटेनन्सची त्या ठिकाणी सुविधा या विशिष्ट हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी केलेली असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त राहण्याची आणि जेवणाची सुविधा नाही, तर त्या ठिकाणी आपल्या गाडीची पण त्या ठिकाणी सुविधा सुरक्षतेची सुविधा त्या ठिकाणी दिलेली असते. त्याला त्या ठिकाणी हॉटेल्स या संकल्पनेला त्या ठिकाणी मोटेल्स असं म्हटलं जातं. आज जर आपण त्या ठिकाणी बघितलं, की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय महामार्गांची संख्या वाढते. त्यानंतर अ, राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा आंतरराष्ट्रीय महामार्ग असतील, तर दिवसेंदिवस त्या ठिकाणी प्रवास हा महामार्गांवर ते वाहनांची संख्या आपल्याला वाढताना दिसून येते आणि एकदम वाहनालगत किंवा महामार्गांलगत त्या ठिकाणी आपल्याला जर राहायचं असेल, मुक्कामी थांबायचं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला मोटेल्स सारखी एक महत्त्वाची संकल्पना आज उदयास आलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर कमीत कमी दरामध्ये आपण 1-2 दिवस जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी मुक्कामी थांबू शकतो आणि पुढच्या प्रवासाला आपण लगेच त्या ठिकाणी कुठे दूर न जाता लगेच पुढच्या प्रवासाला आपण त्या ठिकाणी रस्त्याने जाऊ शकतो. त्याच्यामुळे जे काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गांवरती आपल्याला मोटेलची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि वेगवेगळ्या वाहनांची आणि राहण्याची आणि जेवणाची सुविधा या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल्सची आपण जर मोटेल्सची तुलना केली, तर त्या ठिकाणी मोटेल्समध्ये आपल्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचे दरही त्या ठिकाणी अत्यंत कमी असतो राहण्याचा आणि कुठल्याही प्रवाशाला त्या ठिकाणी परवडेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी हॉटेलची सुविधा त्या ठिकाणी केलेली असते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं रिसॉर्ट. आज पर्यटकांमध्ये सगळ्यात आवडीचा जो काही पर्यटन निवासामध्ये जो प्रकार आहे तर त्याला म्हटलं जातं रिसॉर्ट म्हटलं जातं. तर रिसॉर्ट ही एक महत्त्वाची संकल्पना आहे, की ज्या ठिकाणी प्रामुख्याने एखादं हिल स्टेशन असेल किंवा त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश किंवा नैसर्गिक सानिध्यामध्ये प्रामुख्याने या रिसॉर्टची निर्मिती त्या ठिकाणी केलेली असते. मग यामध्ये आपण जर बघितलं, की त्या ठिकाणी समजा एखादा पर्वतीय प्रदेश असेल किंवा एखादा त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश असेल किंवा त्या ठिकाणी अ, अ, सागरी किनारा प्रदेश असेल किंवा जंगलाचा प्रदेश असेल, तर असे जे काही नैसर्गिक अ, भूशास्त्रीय त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे सौंदर्यसृष्टी असणारे जे काही प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला रिसॉर्टची निर्मिती होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण जर बघितलं, तर त्या भागांमध्ये जी काही नैसर्गिक सौंदर्यसृष्टी आहे, ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या रिसॉर्ट्स ला त्या ठिकाणी भेटी देत असतात आणि रिसॉर्टचा वापर त्या ठिकाणी आपण जर बघितला, तर प्रामुख्याने जे काही वीकेंड असतं, म्हणजे आपल्याला आठवड्याची सुट्टी असते किंवा त्या ठिकाणी आपल्याला महिन्याची एखाद्या रविवारी वगैरे सुट्टी असते किंवा त्या ठिकाणी सहामाही किंवा वार्षिक त्या ठिकाणी सुट्टी असते. ही सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आज या रिसॉर्टला त्या ठिकाणी भेटी देत असतात आणि या रिसॉर्टमध्ये त्या ठिकाणी राहण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत असतात. आपण जर आज जर बघितलं, तर भारतामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आज रिसॉर्टचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येते. आपण जर हिल स्टेशन्स घेतले, की हिल स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं, की शिमला असेल, कुलू मनाली असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी दार्जिलिंग असेल, त्यानंतर सिक्कीम असेल, तर या किंवा आपण जर त्या ठिकाणी समजा काही बर्फाच्छादित प्रदेश घेतला जम्मू काश्मीरमधला, त्याच्यामध्ये सोनमर्ग, पेहलगाम, श्रीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आज रिसॉर्टची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते आणि त्या ठिकाणी एक नैसर्गिक सौंदर्यसृष्टीचा अनुभव पर्यटक त्या ठिकाणी घेत असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर काही समुद्रकिनारे बघितले, तर या समुद्र किनाऱ्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला रिसॉर्टची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये समुद्र किनाऱ्यामध्ये आपण जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी समजा रत्नागिरी आहे, की त्याच्यामध्ये
रत्नागिरी त्या ठिकाणी गणपतीपुळे सारखे त्या ठिकाणी समजा पर्यटन स्थळ असेल, की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तर ती रिसॉर्ट आपल्याला त्या ठिकाणी नैसर्गिक अधिवासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्याबरोबर सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी समजा तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, मालवण त्याचबरोबर आपण गोव्यामध्ये बघितलं, तर गोवामध्ये त्या ठिकाणी समजा पणजी असेल किंवा नॉर्थ किंवा साउथ गोव्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती रिसॉर्ट त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण अ, अरुणाचल प्रदेश, त्याचबरोबर त्या ठिकाणी अ, केरळ आहे. केरळमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक प्रदेशामध्ये रिसॉर्टची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. तर हे जे रिसॉर्ट आहे, या रिसॉर्टमध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी पर्यटकांसाठी पुरवल्या जातात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समजा आपण जर बघितलं तर खेळ किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी काही स्पोर्ट्स असतील, त्याच्यामध्ये गोल्फ असेल किंवा त्या ठिकाणी समजा काही इनडोअर, आउटडोअर गेम्स असतील, काही एडव्हेंचर गेम्स असतील. त्याच्याचबरोबर त्या ठिकाणी काही स्विमिंग असेल, वॉटर स्पोर्ट्स असतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये समजा जंगल सफारी असेल किंवा त्या ठिकाणी सायकल किंवा त्या ठिकाणी पॅराशूट रायडिंग असेल किंवा पॅरासेलिंग असेल. या वेगवेगळ्या प्रकारचे एडव्हेंचरस गेम त्या ठिकाणी पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलेले असतात आणि या ठिकाणी लोकं फक्त मनोरंजन, आनंद मिळवण्यासाठी या रिसॉर्टला त्या ठिकाणी भेटी देत असतात आणि यातून दिवसेंदिवस या रिसॉर्टचं आपल्याला जर मागणी बघितली, पर्यटकांमध्ये आपल्याला वाढताना दिसतो. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा जो प्रकार आहे, त्याला म्हटलं जातं युवा वसतिगृह. आता युवा वसतिगृह जर आपण बघितले, तर ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती युवकांची संख्या वाढताना आपल्याला दिसून येते किंवा वेगवेगळ्या उद्दिष्टाने ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात युवक एखाद्या विशिष्ट प्रदेशाला भेटी देत असतात, त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर युवा वसतिगृहांची संख्या आपल्याला वाढताना दिसून येते. तर त्या ठिकाणी आपण जर युवा वसतिगृह जर बघितले, की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक केंद्र आहे, की त्या ठिकाणी आपण समजा महाराष्ट्रामधील पुणेचं शहर घेतलं, की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती युवा वसतिगृह त्या ठिकाणी स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे शैक्षणिक कारण असेल किंवा त्या ठिकाणी समजा नोकरीच्या उद्देशाने लोकं त्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी जात असतात. त्याच्यामध्ये आपण मुंबई घेतलं किंवा त्या ठिकाणी बंगलोर घेतलं, दिल्ली घेतलं, ते काही कोलकाता घेतलं. हे जे महत्त्वाची शहरं आहेत किंवा इतरही देशांमध्ये आपण जर बघितलंय, तर या शहरांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर युवा वसतिगृहांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली असते. युवकांना या युवा वसतिगृहांमध्ये वर्षभर, 1 महिना, 6 महिने, वर्षभर राहण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली असते. त्याचबरोबर या युवा वसतिगृहांमध्ये त्या ठिकाणी भोजनाची सुविधा त्या ठिकाणी करून दिलेली असते. त्यामध्ये युवा वसतिगृहांमध्ये सुविधांचा जर आपण विचार केला, तर अत्यंत अल्प प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा एकदम लक्झरियस अमेनिटीज नसतात. त्याच्यामध्ये फक्त राहणं, जेवण किंवा काही जे काही बेसिक अमेनिटीज आहेत, त्याच्या त्या ठिकाणी अ, त्या लोकांना किंवा युवकांना त्या ठिकाणी पुरवल्या जात असतात. वेगवेगळ्या उद्दिष्टाने ज्यावेळेस लोकं आपण समजा आता काही खेळाचे केंद्र असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होत असतात. या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर युवा वसतिगृहांचं निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येते. समजा आपण माउंट एव्हरेस्ट घेतलं, की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एडव्हेंचरस त्या ठिकाणी ट्रेकिंग करत असतात. या ट्रेकिंगसाठी जाण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेस कॅम्प उभारले जातात आणि या बेस कॅम्पच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ठिकाणी वसतिगृहांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे वसतिगृहे त्या ठिकाणी आपल्याला जास्त कालावधीसाठी जर आपल्याला त्या ठिकाणी राहायचं असेल, तर कमी दरामध्ये राहायचं असेल, तर वसतिगृहांची अ, निवासस्थाने हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे धर्मशाळा. धर्मशाळा हा एक खाजगी निवासस्थानाचा एक महत्त्वाचा प्रकार त्या ठिकाणी मानला जातो. त्या ज्या प्रदेशामध्ये आपण पर्यटनासाठी जात असतो किंवा त्या ठिकाणी समजा आपण धर्मशाळा जर आपण बघितल्या, की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती धार्मिक पर्यटन स्थळ आहेत, त्या भागांमध्ये आपल्याला धर्मशाळेची निर्मिती पण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे. हे जे धर्मशाळा जे आहे, हे खाजगी निवासस्थाने जे आहे, हे प्रामुख्याने त्या ठिकाणचे जे काही धार्मिक ट्रस्ट आहे, या ट्रस्टच्या अंतर्गत त्या ठिकाणी या धर्मशाळांची निर्मिती केली जाते. त्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण शिर्डी घेतलं किंवा तिरुपती बालाजी घेतलं. हे महत्त्वाचे जे काही पर्यटन स्थळं आहे भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील आपण वेगवेगळे तर पंढरपूर घेतलं किंवा त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर घेतलं. तर हे जे काही महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळं आहे, या भागांमध्ये त्या ठिकाणचे जे ट्रस्ट आहेत, त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती धर्मशाळांची निर्मिती केली आहे किंवा जे काही खाजगी लोकं आहे, यांच्या माध्यमातून सुद्धा धर्मशाळेची निर्मिती केली जाते.
धर्मशाळेमध्ये आपल्याला एकदम अल्प दरामध्ये राहण्याच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि धर्मशाळेमध्ये आपण जर बघितलं, तर त्या भागामध्ये आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात आणि त्या ठिकाणी 1 किंवा 2 रूम्स किंवा त्या ठिकाणी एखादा हॉल असतो, की जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटक त्या ठिकाणी राहू शकतात. कमीत कमी दरांमध्ये राहण्याच्या सुविधा त्या पर्यटकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्याला आपण त्या ठिकाणी धर्मशाळा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, त्याला त्या ठिकाणी तंबू म्हटलं जातं किंवा टेंट म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण पर्यटनासाठी जात असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी मुक्कामाचं आपल्याला त्या ठिकाणी किंवा आपण ज्या भागामध्ये मुक्काम करायचा आहे, तो कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं. त्यावेळेस आपल्यासोबत असणारा जो काही तंबू आहे, तो आपण मूव्हेबल असतो, की आपण स्वतः पण त्या ठिकाणी आपल्या स्वतःबरोबर त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आणि मग आपण त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे किंवा ज्या भागामध्ये आपल्याला राहायचं आहे, त्या ठिकाणी आपण तंबू रोवून आपण त्या ठिकाणी राहू शकतो. मग ज्यावेळेस पर्यटक आज मोठ्या प्रमाणावरती जंगल सफारी असेल किंवा त्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी असेल, तर अशा भागांमध्ये ज्यावेळेस फिरण्यासाठी जात असता किंवा गिर्यारोहण असेल, तर त्या ठिकाणी प्रामुख्याने राहण्यासाठी तंबूचा वापर त्या ठिकाणी केला जातो किंवा आपण ज्यावेळेस काही विशिष्ट नैसर्गिक प्रदेशांना भेटी देत असतो किंवा आपण समजा जर जैसलमेर घेतलं, की जैसलमेर सारख्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस आपण वाळवंटी प्रदेशामध्ये पर्यटक मुक्कामी राहतात. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची राहण्याची सुविधा त्या ठिकाणी टेंटमध्ये त्या ठिकाणी केली जाते आणि एक वेगळ्या प्रकारच्या सुविधा या टेंटमध्ये त्या ठिकाणी पुरविल्या जातात, की ज्याच्यामध्ये राहण्याच्या सुविधा, जेवणाची सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी जैसलमेर किंवा राजस्थान सारख्या डेझर्ट किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये जर बघितलं, तर त्या ठिकाणी त्यांचं स्थानिक नृत्य असेल, तर त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, यांचे आयोजन या डेझर्ट किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी केले जातात. त्याच्यामुळे आज दिवसेंदिवस त्या ठिकाणी पर्यटकांमध्ये तंबूची त्या ठिकाणी संकल्पना दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येते किंवा आपण महाराष्ट्रामध्ये किंवा बघितलं तर समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती टेंट ही संकल्पना त्या ठिकाणी राहण्यासाठी ही संकल्पना मोठ्या प्रमाणावरती लोकं तिचा वापर करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर आपण समजा नाशिकचं उदाहरण घेतलं, तर त्या ठिकाणी समजा भंडारदरा असेल, त्या ठिकाणी डॅम आहे. या डॅमच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्या ठिकाणी टेंटचा वापर त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामध्ये समजा गंगापूर डॅम आहे, भंडारदरा डॅम आहे किंवा त्या ठिकाणी काही पर्वतीय प्रदेश आहे, काही समजा किल्ले आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला तिथे राहण्यासाठी टेंटची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली असते आणि आज मोठ्या प्रमाणावरती पर्यटक त्या ठिकाणी टेंटचा वापर निवासस्थानांसाठी त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं अतिथीगृह. आज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर विविध संस्था त्या ठिकाणच्या प्रदेशामधील ज्या काही विविध संस्था आहे किंवा विविध त्या ठिकाणच्या एखादं संघटना असेल, तर यांच्या मार्फत त्या ठिकाणी प्रामुख्याने अतिथीगृहांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. पर्यटक त्या ठिकाणी ज्यावेळेस येतात, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या घराच्या शेजारी त्या ठिकाणी एक विशिष्ट रूम्स त्या ठिकाणी बांधल्या जातात आणि त्या ठिकाणी पर्यटकांना किंवा एखादा हॉल बांधला जातो आणि त्या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी त्यांना कमी दरामध्ये त्या ठिकाणी या सुविधा त्या ठिकाणी राहण्याच्या असेल, जेवणाच्या असतील किंवा इतरही सुविधा त्या ठिकाणी पर्यटकांना पुरवल्या जातात. त्यालाच त्या ठिकाणी अतिथीगृह असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आज जर आपण त्या ठिकाणी बघितलं, तर अतिथीगृहांमध्ये जी सुविधा ज्या आहे, त्या अत्यंत अल्प प्रमाणात त्या ठिकाणी पुरवल्या जातात. कारण त्या ठिकाणी पर्यटक जे आहेत, ते पर्यटक त्या ठिकाणी अ, कालावधीसाठी त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी कमी दरामध्ये अतिथीगृहांचा वापर करत असल्यामुळे त्या ठिकाणी सुविधाही आपल्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिथीगृह ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण निवासस्थानांचा वापर त्या ठिकाणी करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्या स्थानिक घरांमध्ये राहणारे जे काही लोकं आहेत, त्यांच्याच त्या ठिकाणी आपल्याला खाद्यपदार्थांचा किंवा तिथल्या मेजवानीचा किंवा तिथल्या स्थानिक जे उत्पादनं आहे, त्यांचा आस्वाद, खाद्यपदार्थांचा आस्वाद आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो. त्याचबरोबर त्यांचं जी काही संस्कृती आहे, कला आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही कल्चर आहे, याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. त्याच्यातून त्या ठिकाणी मग दिवसेंदिवस त्या ठिकाणी अतिथीगृहांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला वाढ होताना दिसून येते. हे सर्व जे घटक आहे, सर्व घटक त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्यावेळेस पर्यटक पर्यटनासाठी जात असतो, त्यावेळेस आपल्या सोयीनुसार, आपल्या त्या ठिकाणी आर्थिक बजेटनुसार त्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या निवासस्थानांचा वापर त्या ठिकाणी राहण्यासाठी त्या ठिकाणी करत असतो. दिवसेंदिवस जर आपण त्या ठिकाणी बघितलं, की पर्यटकांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसून येते.
आणि दिवसेंदिवस त्या ठिकाणी आपल्याला पर्यटन स्थळं आहेत, त्यांचाही विकास आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येते. पर्यटन स्थळांचा विकास होत असताना त्या ठिकाणी निवासस्थानांचा विकास होणं अत्यंत आवश्यक असतो. तर त्या ठिकाणी राहण्यात जेवढ्या सुविधा त्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करेल, तेवढं त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी आपल्याला वाढ होताना दिसून येते. ते काही एखादं पर्यटन स्थळ, धार्मिक पर्यटन स्थळ असेल, नैसर्गिक पर्यटन स्थळ असेल, ऐतिहासिक पर्यटन स्थळ असेल, सांस्कृतिक पर्यटन स्थळ असेल. तर या पर्यटन स्थळी ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा विकास करतो, की ज्याच्यामध्ये रस्ते असतील, निवासस्थानं असतील, भोजनाची त्या ठिकाणी गुणवत्ता असेल, तर अशामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची संख्याही आपल्याला वाढ होताना दिसून येते आणि पर्यटन विकासासाठी निवासस्थानांचा विकास होणं अत्यंत आवश्यक असतो. त्याच्यामुळे हे सर्व जे काही निवासस्थाने आहे, हे पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपण अ, या टॉपिकमध्ये आपण त्या ठिकाणी खाजगी निवासस्थानांचे जे काही प्रकार आहेत, त्यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला, की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं, की खाजगी निवासस्थानांमध्ये हॉटेल्स, त्याचबरोबर मोटेल्स, रिसॉर्ट, युवा वसतिगृह, धर्मशाळा, पथिकाश्रम, त्याचबरोबर तंबू, होमस्टे किंवा एखाद्याच्या विशिष्ट घरी राहणे असेल, होमस्टे आणि अतिथीगृह या वेगवेगळ्या घटकांचा समावेश आज आपण निवासस्थान आहे म्हणून त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर पुढच्या पॉइंटमध्ये आपण त्या ठिकाणी सरकारी निवासस्थानांचा अभ्यास करणार आहोत. थँक